नमस्कार शेतकरी बांधवांनो, तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री विजय थलपती यांची सोशल मीडियावरती इतक्या जोरात चर्चा चालू होती आणि त्याच विजय थलपतीच्या सरकारने आता 14.22 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ केले। मग त्याच विजय थलपतीच्या सरकारनं नेमकं शेतकऱ्यांचं किती हजारापर्यंत लाखापर्यंत कर्ज माफ केले, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आपल्या युट्यूब चॅनलवर जर नवीन आला असाल तर अशा अपडेटेड माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। विजय थलपती ज्यावेळेस निवडणुकीला उभे राहिले त्यावेळेस त्यांनी भरपूर साऱ्या घोषणा केल्या होत्या आणि त्याच्यामधील एक घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी। आता आपल्याही राज्यामध्ये राज्य सरकार कर्जमाफी करतंय, त्याने ती 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करायचं ठरवलंय। मग आता विजय थलपतीनं ज्यावेळेस निवडणुकीला उभं राहिलं त्यावेळेस सोशल मीडियावर त्यांचा इतका क्रेज होता की विजय थलपतीचं सरकार हे तामिळनाडूमध्ये स्थापन झालं आणि विजय थलपती हे तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री ठरले आणि त्याच मुख्यमंत्र्याने आता 14.22 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलेलं आहे। मग किती शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांना किती हजारापर्यंत लाखापर्यंत कर्जमाफी केली ते मी तुम्हाला सांगतोय। विजय थलपतीच्या सरकारने जे अल्पभूधारक आणि सीमांत शेतकरी आहेत यांची 50,000 रुपयापर्यंत कर्जमाफी करण्यात आलेली आहे आणि जे मोठे शेतकरी आहेत त्यांची जवळपास 5,000 रुपयापर्यंत कर्जमाफी करण्यात आलेली आहे। त्याच्यासाठी त्यांना 2,044 कोटी रुपये हे सरकार खर्चणार आहे अशी माहिती विजय थलपतीच्या सरकारने दिलेली आहे। आता विजय थलपतीने जी काय कर्जमाफी दिलेली आहे ते तर आपल्या सरकारमध्ये 50,000 रुपये प्रोत्साहन दिलं जाते। विजय थलपतीने जेवढं काही सोशल मीडियावरती क्रेज केलं होतं, जेवढं काही वातावरण केलं होतं ते वातावरण काहीच नाही, कारण आपल्याला सरकार त्यांच्या कर्जमाफी इतकं प्रोत्साहन अनुदान देतंय आणि त्यांच्या जे मोठे शेतकरी आहेत त्यांना जे 5,000 रुपयापर्यंत कर्जमाफी दिली तेवढं तर आपलं सरकार आपल्या इथे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देते। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।